शेळ्यांमध्ये पाणीसुद्धा त्यांच्यापुढे 24 घंटे पाणी असलं पाहिजे, स्वच्छ पाणी असलं पाहिजे. कारण त्यांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते पाणी भेटेल. आपण त्यांचं टायमिंग नाही बदलू शकत आणि कधी कमी पाणी पिल्यामुळे बऱ्याचशा लोकांना 2-3 वेळा पाणी पाजायची सवय असते. आपण पाणी पाजून मोकळे होतो. पण आपण पाणी कमी पाजल्यामुळे बकऱ्यांमध्ये ॲबॉर्शनचे प्रमाण वाढतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि बरेचसे आजार बकऱ्यांमध्ये डेव्हलप होतात. त्यामुळे म्हणून त्यांना पाणीसुद्धा मुबलक स्वच्छ पाणी दिलं पाहिजे. हा पाण्याच्या संदर्भातला कार्यक्रम आहे. आपला गोठा आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, आपण तो सगळं ठेवतो. त्यातून आता त्यांचा आहार कसं असते की आहारामध्ये आपण त्यांना प्रत्येक वेळेस सुका चारा हा चारा आपण देऊ शकत नाही. पण आपण आपल्या शेतामध्ये जर पेरलं, त्यांचं अर्धबंदिस्त आहे किंवा त्यांचं बंदिस्त असेल तरी आपण शेतामध्ये शेवरी पेरली पाहिजे, मेथी घास, लुसन, बरसीम, त्यानंतर आफ्रिकन टॉल मका आहे. त्या आफ्रिकन टॉलचे खूप चांगले रिझल्ट आहेत. आता एक कृष्णा घास निघालेला आहे पुण्यावाल्यांचं, पण ते महाग खूप आहे. त्याचं बियाणं वगैरे आम्ही घरीच डेव्हलप केलं. मग ते लागलं तुम्हाला, ते सुद्धा आहे. हे आपण बकऱ्यांना दिलं पाहिजे कुटी करून. आपल्याकडे कळवा कुटीचं कटर असलं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण शेळीपालनात जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत शेळीपालन सक्सेस होणार नाही. खर्च कमी लावायचा, उत्पन्न जास्त घ्यायचं. बऱ्याच वेळेस काय गैरसमज असतात की आपण जर आपल्या गावरान शेळ्या आणल्या आणि त्याच्यावर जर आपण मोठ्या जातीचा नर जर क्रॉस केला तर आपल्याला उत्पन्न चांगलं भेटते. बांधवांनो, हे कधी चांगल्या शेळ्यांमध्ये सक्सेस होते. पण बऱ्याच शेळ्यांमध्ये काय होते की त्या शेळ्यांचं गर्भाशय लहान असते आणि जर आपण एखाद्या गावरान शेळीवर जर आफ्रिकन बोर मेल क्रॉस केला, म्हणजे माझा इनब्रीडिंगचा स्पेशल सब्जेक्ट होता जो CIRGने सँक्शनसुद्धा केला होता. तर ज्यावेळेस आपण एखाद्या लहान शेळीवर मोठा नर क्रॉस करतो त्यावेळेस त्याची जे होल्डिंग कॅपॅसिटी असते, त्याची नराची कॅपॅसिटी खूप मोठी असते आफ्रिकन बोरची. आणि आपण आफ्रिकन बोर जर आपल्या गावरान शेळीवर क्रॉस केला तर बऱ्याच वेळेस तिचं गर्भाशय डिस्टर्ब होतं. तिला एखाद्या वेळेस एखादं पिल्लू 3 किलो होतं, एखादं पिल्लू फक्त अर्धा किलो होतं. हे माझे अनुभव आहेत, माझ्याकडे व्हिडिओज आहेत तसे सगळे, आम्ही आमच्या फार्मवर बघितलेलं आहे. मग एक पिल्लू 3 किलोचं, एक पिल्लू अर्धा किलोचं, हे समजलं नाही. मग नंतर कळलं की बा इनब्रीडिंगमध्ये झालं. मग त्यामुळे आपण शक्यतो जातवान नर एका जातीतच क्रॉस केलं पाहिजे, फार तर म्हणजे क्रॉसिंगच्या नांदी लागू नये. आणि एकदा त्या बकरीला जर असा आजार झाला तर त्या आजारामध्ये त्यांना शक्यतो काय होतं की त्यांना नंतर प्रेग्नन्सीच राहत नाही. त्या मेट झाल्या की ते अबॉर्ट होऊन जातात. हा प्रकार सुरू होतो. म्हणून शक्यतो सेम आपल्या कास्टमध्ये आपण त्यांचं हे केलं पाहिजे, त्यांचं मेटिंग केलं पाहिजे. हा एक प्रकार आहे. बऱ्याच वेळेस बकरी ज्यावेळेस प्रेग्नंट राहते आणि ज्यावेळेस ती पिल्लं त्याच्या मानसिकतेत असते त्यावेळेस बकरीची पिल्लं बाहेर निघत नाहीत. म्हणजे जे लहान जी बकरी पहिलाळू असते ना, जिला आपण पहिल्या वेतातली म्हणतो, त्याला पुश करता येत नाही. तिला खूप त्रास होतो. म्हणजे जे म्हातारी शेळी असते तिला सगळं समजते की आपण खाली बसून पिल्लं दिले पाहिजे. पण ह्या नवीन बकऱ्या ज्या असतात पहिलाळू, त्या बकऱ्या उभ्यानं पिल्लं देतात. मग त्यावेळेस काय ते पिल्लाचं फक्त मुंडकं बाहेर येतं किंवा खुरं बाहेर येतात. बऱ्याच 2 खुरं येतात फक्त बाहेर. ते फोटोज माझ्याकडे आहेत पण ते आणणं शक्य झालं नाही. तर ते 2 खुरं आल्यावर बकरी बऱ्याच वेळेस पिल्लं देत नाही. म्हणजे अर्धा घंटा 1 घंटा आपण ते वाट पाहतो, आता होईल तर होईल. पण आपण अशा वेळेस काय केलं, त्या बकरीच्या पिल्लांमध्ये ते खुरं आपण हाती घेतले पाहिजे. आपण तिच्या गर्भाशयात हात टाकला पाहिजे, स्वच्छ करून हात टाकला पाहिजे. आणि मुंडकं असेल, मुंडकं पाय बऱ्याच वेळेस फोल्ड होतात, ते आपण ते पाय त्यांचे सरळ केले पाहिजेत. आणि हे सगळं अनुभवातून माणूस शिकते, सगळं हाताला लागते आपल्या. आणि आपण ते पिल्लं पाय वर करून आणि मुंडकं बाहेर घेऊन ते पिल्लं ओढलं, पुश केलं पाहिजे. स्लोली आपण पुश करायचं. आपण ओढल्यावर बकरीसुद्धा त्याला पुश करते आणि नंतर ते पिल्लू बाहेर येते. बाहेर आल्यानंतर पिल्ला स्वच्छ करायचा. त्या नाकावर ते जो चिकट असतो त्या नाकाला त्याला श्वास घेता येत नाही. तोंडातला नाकातला जो जहार, त्याला जहार म्हणतात, ते काढून घ्यायचं. पिल्लू स्वच्छ करायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं. नंतर त्याला ते आईचं चीक पाजायचं. चीक पाजायच्या अगोदर, जे त्याला पहिलं दूध म्हणतात, तो चीक पाजायच्या अगोदर ते आपण सळ धुतले पाहिजे आणि त्याच्या 2 धारा खाली पाडल्या पाहिजे. खाली यासाठी पाडलं पाहिजे, आपण त्याला स्तन मोकळं करणं असं म्हणतो. कारण ते लहान पिल्लाला सकिंग त्याच्यात कॅपॅसिटी नसते, ते जास्त सक करू शकत नाही. म्हणून आपण ते त्यांचे स्तन आधी आपण ते 2 धारा खाली मारल्याने ते मोकळे होतात आणि ते पिल्लाला प्यायला सोपं जातं. नंतर ते पिल्लू जर स्वतःहून पिल्लं तर ठीक नाही, तर पिल्लाला उभं करायला मदत करायची आणि त्याला ते चीक पाजायचा. एका पिल्लाला 50 ml पर्यंत चीक पाजू शकतो पण पहिल्या दिवशी. हे पाजल्यानंतर त्याला खूप त्या रेजिस्टन्स पॉवर्स वाढतात, हे आवश्यक आहे. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम ठेवला पाहिजे. नंतर ते पिल्लू त्या शेळीपुढे ठेवायचं आणि एकदा का शेळीने पिल्लू चाटलं, त्यांच्या काही ते एकदा त्यांचा भेट झाली तर ते शेळीचं पिल्लू त्या शेळीच्या पिल्लाला शेवटपर्यंत विसरत नाही. पण हे काय होते, हा प्रॉब्लेम असा येतो की नवीन शेळ्या हे घेत नाहीत. जी शेळी पहिल्यांदा पिल्लू देते ती आपलं पिल्लूच घेत नाही. मग त्यावेळेस खूप प्रॉब्लेम होतात. त्यावेळेस आपल्याला ते बकरी उभी करून तिला रोज पाजलंच पाहिजे. तिला ते जर आपण त्या पिल्लाला त्याला रोज दूध पाजलं नाही तर तिचे स्तन खूप एकदम फिट होतात, त्यातून ते दूध बाहेर येत नाही, त्यांना खूप दाह निर्माण होतो आणि बकरी मरते. अशा बऱ्याच प्रकरणात बकरी मेलेल्या आहेत, शेळ्या मेलेल्या आहेत. म्हणून ते रोज स्तन मोकळं करणं आवश्यक आहे. जर पिल्लाने दूध पिलं नाही तर आपण एखाद्या भांड्यात दूध काढायचं. आपल्याकडे आपली जे लहान मुलाला आपण दूध पाजतो ना, निप्पलची छोटी बॉटल असते दूध, तर ती आपण आणली पाहिजे. ती त्यात ठेवून त्या पिल्ला रोज दूध पाजलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे, तरच शेळीपालन सक्सेस आहे. नाही तर मग शेळीपालनाचं काय झालं की खूप लोकांनी शेळीपालन केलं, लेबर डिपेंडिंग जॉब आहे आणि त्या मजुरांच्या भरोशावर सोडून दिलं. त्या मजुराला फक्त प्रत्येक महिन्याला पगार भेटतो, तो पगारापुढे त्यांनी काम केलं, त्याला काही घेणं नाही. शेळी बिमार आहे का, मेली काय, जिवंत राहिली काय. मग अशा वेळेस काय झालं की शेळीपालन संपून गेले आणि मग पूर्ण महाराष्ट्रभर एक असा एक
संदेश गेला की गोट फार्मिंग परवडत नाही आणि गोट फार्मिंग परवडत नाही म्हणून हा सगळा आणि सगळ्यांनी शेळीपालन सोडून दिलं. विदर्भामध्ये या 2 वर्षात शेळीपालनाला सुरुवात झाली नाही. या अगोदर खूप मोठे विदर्भात शेळीपालक नव्हतेच. म्हणून आपण हा सगळा विचार केला पाहिजे आणि हा विचार आपण खूप प्रामाणिकपणे केला पाहिजे. आता आपण आलो बकरीच्या पिल्लापर्यंत. पिल्लू कसं पाजायचं, बकरीचं संगोपन कसं करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं की शेळीमध्ये आपण ज्यावेळेस तिला पिल्लं होतात त्यावेळेस तिचा जहार बाहेर पडत नाही. मग तो जहार ज्यावेळेस बाहेर पडत नाही त्यासाठी आपण आपल्या गोट फार्मवर एक औषध असलं पाहिजे, ज्याला हार्मटोन नावाचं औषध म्हणतात. ते हार्मटोन आपण बकऱ्यांना दिलंच पाहिजे. हार्मटोन तिला 3 वेळा 50-50 ml दिलं पाहिजे. हार्मटोन असेल किंवा एक्झाबार असेल. सर म्हणजे काय होतं, बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे कंपनीचं मार्केटिंग वगैरे करतात काय. असं नाही आहे. आम्हाला जे प्रोडक्ट आवडले त्यातून आम्हाला रिझल्ट भेटला मी ते सांगतो. म्हणजे हार्मटोन असेल किंवा एक्झाबार असेल हे आपण त्यांना 50-50 ml देणं गरजेचं आहे. आणि यासाठी असं त्याचा जहार पण बाहेर पडतो आणि बकरीचं गर्भाशय त्यांनी स्वच्छ होतं. त्यात काही कुठले वेस्टेज पार्ट राहते म्हणजे डेड प्लॅसेंटा वगैरे त्यामध्ये राहत नाही. त्यामुळे आपण ते एक्झाबार देणं गरजेचं आहे. आपण ते लसी तुम्हाला सांगितल्या, नंतर जनता औषध सांगितलं. हे दिल्यानंतर आपण बकरी धुणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण प्रेग्नन्सीत बकरीला जखम होते. ज्या लहान बकरी असतात त्यांना ते गर्भाशयाचा व्यास कमी असतो आणि पिल्लू मोठं असतं, मग त्यांना जखम होते. आपण त्याला रोज क्लीन केलं पाहिजे, ते स्वच्छ केलं पाहिजे, त्याला कोमट पाण्याने धुतलं पाहिजे. हा सगळा कार्यक्रम जोपर्यंत आपण शेळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होऊन करणार नाही ना तोपर्यंत शेळीपालन सक्सेस होणार नाही बांधवांनो. आता आहे त्याचं आता आपण शेळीपालन घेतलं, आपल्याकडे बकऱ्या आल्या, नर आणला, आपण नर चांगला आणला, त्याचा मांडीचा घेरदार असावा, नर मोठा असावा, हे सगळं झालं. आता आपण आपल्याकडे शेळ्या आणल्या, आपण शेळीपालन सुरू केलं. आता आला प्रश्न मार्केटिंगचा. बऱ्याचशा लोकांचं शेळीपालन सुरू असेल, मार्केटिंग सुरू नसते, मार्केटिंग कोणी घेत नाही. बऱ्याच अशा ना लोकांचा प्रॉब्लेम की आमचं शेळीपालन आहे पण आमच्या कोणी बकऱ्या घेत नाही. तर बांधवांनो, आपण मरणाला खूप भीतो. जगातला प्रत्येक माणूस मरायला भीतो, प्रत्येक माणूस. आपण काही अश्वत्थामाच्या फॅमिलीतले नाही, आपण अमरराव असे काही आपण त्या फॅमिलीतले नाही आहे. त्यामुळे माणसाला मरणाची भीती दाखवली की माणूस काही करतो. आता माझ्याकडे 3000 कडकनाथ कोंबड्यांचा फार्म आहे आणि कुणीच ते हैदराबादचा एक मेसेज पूर्ण व्हॉट्सअपला मेसेज आला की बा त्या कडकनाथ कोंबड्यांमुळे 209 प्रकारचे आजार दुरुस्त होतात. लोक ते आमच्या घरी येऊन अंडे नेऊ लागले. आम्ही पहिले 30 रुपयाला विकले, आता 50 रुपये 70 रुपयाला अंडे घेऊन झाले लोक. या लोकांची वेटिंग असते आणि आपण तीच भीती कायम ठेवायची की हो नाही याच्यात खूप लोह असते, ते घेतलंच पाहिजे, शरीर चांगलं होते आणि लोक भेटतात ना मरायला आणि लोक घेऊन जातात. अशाच प्रकारचं मार्केटिंग तुम्हाला शेळीपालनात करायचं आहे. जगामध्ये जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांना हात जोडून नमस्कार आहे. त्यात काय त्याबद्दल त्यांचा काय आपण कन्व्हिन्स त्यांना करू शकत नाही, तो करण्याचा प्रश्न नाही आहे. पण जगातले 90% लोक नॉनव्हेज खातात. म्हणजे बऱ्याचशा कंट्री आहेत, आपल्या भारत जर सोडला तर बरेचसे लोक खातात. आपल्याकडेच काही तो वारकरी समाजाचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल आपलं काही दुमत नाही, ठीक आहे नाही, ज्यांना आवडत नाही आणि खाऊ नये. पण जगातले सगळे लोक खातात आणि नॉनव्हेजशिवाय पर्याय नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या नॉनव्हेजमधून भेटतात त्या व्हेजमधून भेटत नाही, हे फिक्स आहे. म्हणून आपण सांगायचं की शेळी शेळीपालनाची मार्केटिंग करताना त्यात चांगलं आहे, प्रोटीन्स भेटते, मांस भेटते. शेळीपालनातून आपल्याला त्या दुधापासून बरेचसे आधार दूध होतात. म्हणजे बकरीचं दूध जगातलं सगळ्यात चांगलं हायर अँटीबायोटिक बकरी दूध आहे. ज्या लेडीजची म्हणजे आपली मेस्ट्रुएशन सायकल, ज्याला मासिक पाळी म्हणतो, ज्या महिलांची मासिक पाळी रेग्युलर येत नाही त्यांनी जर शेळीचं दूध कंटिन्यू 1 महिना घेतलं तर डेफिनेटली आपली पाळी रिकवर होईल आणि पाळीची वेळ कंटिन्यू राहील. हा एक आहे. ज्या लेडीजच्या फॉलोपियन ट्यूब ब्लॉक असतात किंवा त्या ब्रेक झालेल्या असतात किंवा ब्रेक तर नाही म्हणतात पण ज्या ब्लॉकेज असतात, हे ब्लॉकेजसुद्धा शेळीच्या दुधामुळे रिपेअर होतात असं संशोधनांती बाहेर आलेलं आहे. त्यामुळे त्यांचा वांसपणा, ज्या महिलांमध्ये वांसपणा असतो त्यांचा हा प्रॉब्लेम शेळीच्या दुधामुळे दूर होऊ शकतो. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आपण विकताना मार्केटिंगसुद्धा करायची. माझ्याकडे पहिले बकऱ्याचा नवीन अनुभव होतो. 2 वर्षा अगोदर काय झालं की घरी चांगले नर तयार केले, बाजारात विकायला नेले. बाजारात सरांनी सांगितलं की दलाल लोक काहीच करू देत नाहीत. मग जे सगळ्याच प्रकारचे दलाल असतात ते काहीच करू देत नसतात. मग काय केलं की मित्र एक खाटीक होता, त्याला म्हटलं वा तुला काय रोजगारी असते, 200 रुपये रोजगारी असते म्हणे. म्हटलं मी तुला माझा बोकड कापायला 500 रुपये देईल. आणि माझा जो बोकड त्या बाजारात 8000ला मागितला, हा बोकड आम्ही कापला, एक प्रयोग करून पाहिला, त्याला घरी बोलावलं आणि एका बाजारात कापला. कापाच्या अगोदर आम्ही आमच्या डॉक्टरला दाखवला, लोकल वेटरनियरला, त्याचं सर्टिफिकेट घेतलं की हा बोकड एकदम फिजिकली फिट होता. ते सर्टिफिकेट आम्ही लावून दिलं आणि सांगितलं की आम्ही आज सुदृढ आणि चांगला नर आम्ही आज कापलेला, एकदम निरोगी नर, आणि याचं मटण आम्ही 400 रुपयाच्या खाली विकणारच नाही. आणि मग काय केलं की त्याला 500 रुपये दिले आणि त्याला म्हटलं जे खुरमुंडी असते ते खूर आणि मुंडी त्याला देऊन टाकायची, त्याच्या 400-500 रुपये त्यात कमावते. त्याला 1000 रुपये भेटले. माझा जो नर 8000 रुपयाला 6000 रुपयाला मागितला होता, तो नर आपण स्लॉटिंग करून त्याच्या जवळपास आपण 9 ते 10,000 रुपये घेतले. बांधवांनो 4000 रुपये उरले. मग काय चालू केलं की आपण एक गाडी चालू करायचं ठरवलं होतं की आपण चांगली मटन शॉपची गाडी विकली पाहिजे. असं आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला आपली मार्केटिंग सेल्फ डेव्हलप, आपल्याला गाड्या आपण हायजीन मेंटेन करायचं. नाशिकमध्ये पटेल नावाचा एक मुलगा आहे, तो उत्तर प्रदेशमधला. आता ते शेवटी प्रश्न देतो, उत्तर भारतीय आहे बिचारा, पण ते पोट भरण्यासाठी झालेलं आहे. त्याचं दुकान आहे नाशिकमध्ये चांगल्या वस्तीमध्ये. ते रोजचं 40 बोकड विकते बांधवांनो, 40.
एक दोन नाही 40 विकते. आणि चांगलं पॉश AC दुकान आहे. प्रत्येक बोकडाचं हेल्थ सर्टिफिकेट असते. लोक खातात ना राव. आणि इथं तिथं लेडीजही असतात, रांगेत लागलेले असतात चांगलं मटण घेण्यासाठी. त्यामुळे आपल्याला आपली चांगली मार्केटिंग, क्वालिटीची मार्केटिंग करता आली पाहिजे. कारण बाजारामध्ये भरपूर प्रकारचे फोन असतात. आपल्याला माहिती आहे की ॲपल वगैरे हँग होत नाही. आता OnePlusनं चांगलं मार्केट आणलं तर OnePlus चांगला आहे. पण आपले हे विवो कधी कधी बंद पडतात. मग त्यामुळे चांगलं असलं तर लोक घेतात, त्याला प्रिफर करतात. ॲपलचा मोबाईलच 1 लाखाच्या वर आहे तरी लोक घेतात, घ्यायला मरमर करतात, रांगेत लागतात. आपण जर क्वालिटी दिली ना क्वांटिटीपेक्षा, तर लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात, लोक तुमच्या होतात. आमच्या मासासाठी लोक फोन करतात आमच्याकडे की भाऊ आज कापता काय, बरं मग कधी कापता, बोकड कुठले आहेत काय, येतात लोक. त्यामुळे तुम्हाला तुमची मार्केटिंग करता आली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला मार्केटिंग करता येत नाही तुम्ही शेळीपालन करू शकत नाही. इतक्या वेळा बकऱ्या उरा घेऊन थोडी माणूस मरणार आहे. विकायच्या कशा, हा तर आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. आणि काय करता, तुम्हाला विकायला त्रास होते. माझा नंबर जाताना मी तुम्हाला देईल. जर तुम्ही तुमच्या भागातल्या 40, 50, 100 जर बकऱ्या जमा केल्या ना, तर तुमच्या बकऱ्या चांगल्या भावात आपण विकून देऊ शकतो. एवढी आपण कॉन्क्रीट गॅरंटी घेतो शेतकऱ्यांकडनं. कारण आपण जर कोणाला शेळीपालन करा असं म्हटलं तर आपण त्याला हमी पण दिली पाहिजे ना, माल विकायची, त्याच्या माला जर मार्केटिंग करायची तर तुमची मार्केटिंग मी करून देऊ शकतो. मग तुमच्याकडे आमच्या माणसं येतील. हा थोडा बाजारात जर भाव खूप कमी असला तर आम्ही चांगल्या भावात घेऊन ते तुम्हाला विकू शकतो. थोडं त्यात कमी जास्त होईल, तो त्याचा ब्रोकरेज वगैरे काढेल. त्यात माझा कुठलं इंटेन्शन नसेल. तर तुम्ही म्हणाल की माणसं पाठवले, तुमचं काही ब्रोकरेज वगैरे असतं काय. मी शेतकऱ्यांसोबत हे कार्यक्रम करत नाही, कारण मी स्वतः शेतकरी पुत्र आहे आणि आमच्या घरात आत्महत्या झालेली असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की शेतीचे झटके काय असतात. त्यामुळे मार्केटिंग हा सगळ्यात मोठा मेन उद्देश हे असतो. मार्केटिंग 2 वेळा होते. बकऱ्या आपण वर्षभर बकरे विकताना मार्केटिंग असते एक, आणि एक सर्वात चांगली संधी असते ईदच्या बोकडची. तर बांधवांनो, ईदचा बोकड हा इतका चांगला महाग विकला जातो. कधी कधी ईदचे बोकड तुमचे 50,000पासून तर 5-5 लाखापर्यंत विकले जातात. तर आपण आपला बोकड 50,000ला विकला गेला तर आपण एकटे विकू शकत नाही. भारतातलं सगळ्यात मोठं मार्केट देवनार मार्केट आहे भिवंडीमध्ये, मुंबईला ईदचं मार्केट. आपण एकटं एक बोकड घेऊन जाऊ शकत नाही. आपण आपल्या भागातले 10 शेतकऱ्यांना जमा करायचं, त्याला जॉईंट व्हेंचर म्हणतात. जेवीची कन्सेप्ट जो आहे, जॉईंट व्हेंचर आपण शेती केली म्हणजे सगळं केलं पाहिजे, शेळीपालन केलं पाहिजे. 10 लोकांमुळे आपण जर 100 बोकड घेऊन गेलो, एका ट्रकमध्ये 100 बोकड बसतात. कार्टिंगचा खूप कमी खर्च येतो. आपण तिथं बोकड उतरायचे, तिथं बोकड आपण आपला जो बोकड इथं 15,000 जातो ना, तो बोकड तिथं कमीत कमी 30,000 वेळ विकला जातो. हे तुम्हाला मार्केटिंग करता आलं पाहिजे. मार्केटिंग शेळीपालनातला सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. तुमचं बकरी दूध तुम्हाला विकता आलं पाहिजे. मागे दिल्लीमध्ये बकरी दूध सर 2,000 लिटर विकलं, तुम्हाला माहिती असेल कदाचित. ज्यावेळेस डेंग्यूचा आजार आला ना, त्यावेळेस दिल्लीमध्ये बकरीचं दूध 2,000 लिटर विकलं गेलं त्यावेळेस. आता हे काही 12 महिने कंटिन्यू राहणार नाही, पण तरी बकरी दुधाला खूप जास्त किंमत असते, हे आपण बघितलं पाहिजे. त्यांचं लेंडी खत, आता ॲमेझॉनवर लोक गवऱ्या विकतात ना, गवऱ्या त्या शेणाच्या गवऱ्या विकतात ना. आपण चांगल्या प्रकारचं लेंडी खत बारीक करून विकायचं. आणि काय करायचं, शेळीपालनामध्ये शेळीतला आपण हे विचारायचं नाही. एक दिवस आपल्या शेळ्यांचं जे खत असते ना, एक दिवस उचलूच नका. त्या खतावर ज्यावेळेस शेळ्या चालतील ना, त्यांच्या ज्या लेंडी नरम असतात त्या फ्रेश होतात, त्यांची बारीक भुकटी होते. आणि ही भुकटी आपण दुसरी जमा करायची, आणि जमा केलेली भुकटी आपण 10-10 किलोच्या बॅग विकायच्या. लोक घेतात, मरमर करतात लोक. ज्यांच्याकडे म्हणजे ऑर्गॅनिक शेती असेल, ज्यांच्याकडे आपलं फळबाग असतील ना, हे लोक यायला आपल्याकडे तरफतात. आणि चांगल्या प्रकारची डिमांड आहे, आपल्याला ते विकता आलं पाहिजे. ते विकायचं, बकरीचं मांस विकायचं, बकरीचं दूध विकायचं. हे मार्केटिंग छानपैकी करायची. आणि हे मार्केटिंग अशाच पद्धती करायची. आणि बकऱ्यांच्या संदर्भात सरांचं हे पुस्तक आहे, छान पुस्तक आहे. असे 69 पुस्तकं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकाशित झालेले आहेत, जे मी सगळे वाचले. पण हे सगळे वाचताना या पुस्तकातला अनुभव वेगळा असतो, त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात. पण हे करताना आपल्याला जोपर्यंत आपला सेल्फ अनुभव येत नाही ना, सेल्फ एक्सपिरियन्स, तोपर्यंत आपण शेळीपालन करू शकत नाही. म्हणून बांधवांनो, शेळ्यांमध्ये उतरा, स्वतः सगळ्या गोष्टी करून बघा. जोपर्यंत आपण हा करणार नाही तोपर्यंत हा त्रास होत राहील. आणि मी माझं संपवतो. मला ॲग्रोविजन इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला सांगतो, मी इथं 4थं वर्ष माझं आहे. फक्त मागच्या वर्षी मला का बरं ब्रेक भेटला मला कळलं नाही. पण आतापर्यंत माझ्या कन्सल्टन्सीच्या अंतर्गत जवळपास 122 गोट फार्म चालू आहेत. चांगलं उत्पन्न चालू आहे, लोकांना चांगला हे होतो. आणि हा चांगला मेसेज आहे ॲग्रोविजन थ्रू, की ॲग्रोविजनमुळे 122 गोट फार्मर माझ्याकडे आले. याच तुमच्या मंडळीतून त्यांनी चांगले सक्सेस गोट फार्मिंग करून दाखवलं. आपण हे केलं पाहिजे. आणि हा व्यवसाय जो आहे शेळी बांधर, हा कधीच बंद होणार नाही. त्यामुळे आपण ते समजू नका. जसं झाला नोटांचा नोटबंदी वगैरे प्रकार आला ना, असं गोटबंदी कधी येणार नाही. जगात जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत आपली गोट चालू राहील. म्हणून बांधवांनो, शेळीपालन अत्यंत चांगला व्यवसाय आहे. आपण सगळ्यांनी करावा, शास्त्रोक्त पद्धतीने करावा, लक्ष देऊन करावं. हे सगळे आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. आपण सर्वांनी सहन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपल्याला जर काही प्रश्न असतील तर कृपया विचारावे सर आणि मी. धन्यवाद. थँक्यू. नाव अभयसिंह मारोडे. माझा संपर्क क्रमांक आहे 94 23 76 19 08. 94 23 76 19 08. अभयसिंह मारोडे. 9423 76 1908. 9423
23761908. अभयसिंह मारोडे, गाव पळशीजाची, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. शेतकरी पुत्र आहे बांधवांनो, शेतीच करेल. धन्यवाद. कारण शेती माणसाला जग मरू देत नाही, ते माती आहे. धन्यवाद. आणि माझा प्रश्न महत्त्वाचा असा आहे की आपण आपल्या गोट फार्मिंगमध्ये जो ब्रीडिंगचा गोट असतो, बकरा असतो, तो आपण किती दिवस ठेवला पाहिजे आणि किती दिवसांनी त्याला बदललेला पाहिजे, हा महत्त्वाचा विषय आहे. हा तुम्ही घेतला नाही सर. सर आम्ही सगळंच घेणार होतो, पण आम्हाला वेळेचं बाइंडिंग होतं. हो, सरांचं मला अजून पाहिजे होतं लेक्चर, माझी इच्छा होती, पण ब्रीडिंगचा मेल फार तर आपल्या गोट फोल्कमध्ये फार तर 2 वर्ष असलं पाहिजे. ज्याची पहिली, ज्यावेळेस तो पहिल्या मादीवर मेटिंग होतो, तिचे पिल्लं मोठे होईपर्यंत दुसऱ्या मादीच्या त्याच पिल्लावर मेट व्हायला नको, त्या पिरियड पुरता आपण तो ठेवला पाहिजे. त्या पिरियड पुरता म्हणजे एक जास्तीत जास्त 2 वर्ष, 2 वर्षानंतर आपण मेल ठेवू नये. आणि सर पुढचा जो मेल आणू आपण, तर तो त्याच जातीचा असावा की कुठल्याही जातीचा चालेल? आपण प्रिफर त्या जातीला शक्यतो करावं, कारण काय शक्यतो क्रॉस ब्रीडिंग नका करू ना. आपल्याकडे एक चांगली ब्रीड डेव्हलप झाली तर मग काही हरकत नाही. अच्छा, जातीचा असला तो सर्वात चांगला. येस येस. आणि सर आपण ईदसाठी सर्वच बोकड खच्ची केलेलेच असावेत की नको, म्हणजे हे पण? सर खच्ची चालतात. खच्चीमध्ये काय असतं की सगळी शक्ती काय जात नाही कुठं, त्यामुळे खच्चीमध्ये मेल भरतो, पण तो मेल मादीसारखा दिसतो. शक्यतो खच्ची नसलेला सुद्धा मेलाला खूप म्हणजे जो भाव असतो चांगला असतो. जो रईस विकला गेला ना, हा रईस खच्ची केलेला नव्हता, त्याची किंमत 5,61,000 रुपये होती. असं काही नाही, पण खच्ची केलेल्या नरामध्ये आपल्याला फायदा असा असतो की ते नर आपल्या शेळ्यांमध्ये भांडणं करत नाहीत, मारत नाहीत, म्हणून आपण खच्ची करतो. त्यांचा स्वभाव खूप शांत होऊन जातो, त्यांच्यातलं पुरुषत्व नष्ट होऊन जाते. आणि खच्ची करणं खूप सोपं आहे. आता ते आम्हाला घेता आलं नाही, अत्यंत सोपं आहे, सगळं प्रॅक्टिकल. मी तर माझ्या डोक्यात होतं की तर शेळी आणली पाहिजे एक, ते शेळी आपण कशी पकडायची, काय केलं हे माझ्या डोक्यात होतं, पण म्हटलं ते इथं व्यवस्था करतील, त्यांनी की केली नाही. ते असा एक प्रश्न. सर तुमचं आम्हाला कार्ड आणि तुमच्या फार्मवरती आम्हाला यायचं आहे. सर कार्ड नाही आहे, शेतकरी माणूस आहे, ते काही फार जास्त रेप्युटेशन जमत नाही. पण नंबर तुम्हाला दिला, कधीही फोन करा. फोन शक्यतो बंद नसतो, अर्ध्या रात्री फोन करा, कधीही फोन करा, फोन रिसिव्ह जाईल आणि तुमच्या प्रत्येक समस्येचं प्रामाणिकपणे आम्ही त्याला हे करेल, निवारण करेल समस्येचं. धन्यवाद. धन्यवाद सर. फक्त फोन करून या. मी शक्यतो बाहेर फिरतोय पशुसंवर्धन डिपार्टमेंट अंतर्गत, आणि आपल्या गोट फार्मची कुठली व्हिजिट फी नाही आहे. या दिवसभर थांबा, शेवट सगळं ट्रेनिंग घेऊन फुकट चालले जा. आपण फुकट ट्रेनिंग देतो लोकांना, शेतकऱ्यांना. सर शेळी पालनाचं खरं ट्रेनिंग 2 घंट्यात होते, 2 घंट्यात. आता रोकडे सरांचं आम्हाला सरांचं पुस्तक वाचलेलं आहे मी. 2 घंट्यात तुमचं सगळं ट्रेनिंग होते. तुम्हाला जगात कुठंच जायचं काम पडत नाही, फक्त 2 घंटे द्या मला, आणि आपण काही पैसे घेत नाही. हां, बेटर आहे, सगळी व्यवस्था आहे, राहायची व्यवस्था आहे. हो, सगळी राहायची व्यवस्था फुकट आहे. जेवण मी देईल तुम्हाला, शेतकरी माणसं आहे पण. अरे वा. सर माझं नाव लोमेश मेश्राम, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मला खूप वर्षापासून इंटरेस्ट आहे की शेळी पालन करायचं बा म्हणून. सर ते तुम्ही म्हटलं होतं की शेळी कशी निवडायची, तर कमीत कमी 2, 3, 4 पिल्लू देणारी शेळी निवडायची. पण ती पिल्लू जर देणारी शेळी आहे तर डिपेंड करते ऑन दी बोकड. म्हणजे हे निवडायचं कसं? बघा असं आहे, कोणती पण शेळी, कोणती पण मादी, ती म्हणजे पिल्लं किती देते हा म्हणजे एक अनुवंशिक त्याचा गुण आहे. आणि प्रत्येकाच वेळेला ती जेव्हा जणते तेव्हा प्रत्येकाच वेळेला ती 1, 2 किंवा ती असं आपण, मी काय म्हटलं, याचं सिलेक्शन म्हणतो याला. आपल्याकडे आपण 100 शेळ्या पाळल्या. आता या शेळ्यांमध्ये आपण त्याचा रेकॉर्ड, एक शेळी जणली, अरे त्याचा रेकॉर्ड ठेवणं जरुरी आहे की शेळी जणली किती, 2 पिल्ले झाले, नर झालं की मादी लिहून टाकलं. दुसरी शेळी नंबर 2 किती झालं लिहिलं. अशा प्रकारे हा रेकॉर्ड चेक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एखादी शेळी आणि मग परत दुसऱ्यांदा जणली, अशी 1-2 वेळा जणली की आपल्याला माहीत पडते की कोणती शेळी जास्तीत जास्त 2 पिल्लं. जसा उदाहरणार्थ उस्मानाबादी, आता इथे जो 16 वर्ष राहिलो तर मी अभ्यास केला की 60% शेळ्या ज्या आहेत त्या 2 पिल्ले देतात, 36% शेळ्या 3 पिल्ले देतात, आणि 4% शेळ्या म्हणजे अगदी कमीत कमी 4 पिल्ले देतात. मग आम्ही त्याचं सॉर्टिंग केलं. मग आम्ही काय केलं की म्हणजे आता 16 वर्षाचा रेकॉर्ड आमच्याकडे होता, तर आम्ही त्याचं सॉर्टिंग केलं आणि 1 पिल्लू देणाऱ्या शेळ्या काढून टाकल्या आणि फक्त 2 आणि 3 पिल्ले ठेवल्या. अशा प्रकारे ते तुमच्या फार्मवर आल्यानंतर हे तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागेल, तुम्हाला रेकॉर्ड ठेवावं लागेल. आणि ऐका, 1 मिनिट पुन्हा, आता तुम्ही शेळी घ्यायला, तुम्ही समजा एखाद्या गावात गेले, आता त्या गावामध्ये एखादी शेळी तुम्हाला तिथे 2 किंवा 3 करडं तिथे तिच्याजवळ आहे. मग आता याच्यावरून हे लक्षात की तिच्यात तो गुण असतो, परंतु असं आवश्यक नाही आहे की ते तसंच करेल, परंतु शक्यता जास्त असते. तर त्याच्यातलं नर आणि मादी आपण विकत घ्यावं.
मध्ये शिकलं हा. की जे युट्रस असते आणि युट्रसला 2 फॅलोपियन ट्यूब असतात हां आणि 2 फॅलोपियन ट्यूब मध्ये जर मेलचं सिमेंटचं हे झालं फ्युजन झालं हम्म. तर जुळवे बच्चे तयार होऊ शकतात. अशा प्रकारचं जर म्हणजे शेळीला जर प्रजनन व्हायचं आहे हम्म. तर डिपेंड ऑन द बोकड असते का असं म्हणायचं होतं मला. ऑफकोर्स हे बघा कसं असते जेव्हा आपली संतती निर्माण होते तर नर आणि मादी ह्या दोन्हीचं त्यात इन्व्हॉल्वमेंट राहते डेफिनेटली. तर असं त्या राहते ना त्याच्यामध्ये, असं काही नाही. आणि तुमचा प्रश्न फार चांगला आहे की जो बोकड त्याच्या आईचा जर गुण जास्त पिल्ले जातो त्याच्यातही असतो. प्रश्न फार चांगला आहे तुमचा. तर आपण दोन्हीचं लक्ष ठेवायला पाहिजे. Thank हे you, सर sir. हां हॅलो, शेळी पालनामध्ये 2 किंवा 3 प्रकारचे पिल्लं व्हायचं असतं ना, बऱ्याच वेळेस नर मेटिंग झाल्यापेक्षाही तुमच्या खुराकवर डिपेंड असते. एक डोक्यातून काढून टाका किंवा काही फिमेललाच फक्त किंवा नर चांगला असला तरच पिल्लं जास्त होतात. जर तुमची फिमेलचं मेंटेनन्स चांगलं असलं इन प्रेग्नन्सी पिरियड तर तिचे गर्भ वाढतात. माझ्या शेतात 6 पिल्लं देणाऱ्यासुद्धा बकरी होती आणि 70 शेळ्या 3 पिलांवाल्या आहेत आणि 40 ते 45 पिल्लांनी 4-4 पिल्लं दिले. सगळे जगतात. तुमचं खुराक चांगलं असलं पाहिजे, मेंटेनन्स चांगलं असलं पाहिजे. नरापेक्षाही तुमचं नर सरांनी सांगितलेली गोष्ट अगदी रास्त आहे, पण तुमचं ते खुराक त्यांना द्यावंच लागतं. आपण 9 महिने ट्रीटमेंट घेतो ना आपल्या बायकोची, मग त्यांना तशी मिल्क आपल्याला फिडिंग द्यायचं. कसं असतं? मिल्क हां? फिडिंग फिडिंग सर वेगवेगळ्या प्रकारचा आपण असतो. म्हणजे आपली ज्यावेळेस बकरी प्रेग्नंट असते ना, तुरीची डाळ तिला थोडा जास्त नाही आफ्टर चाइल्ड बर्थ मिल्क फिडिंग त्या म्हणजे पिल्लांना मिल्क फिडिंग कशी राहील? पिल्लांना मिल्क फिडिंग दुधात बकरीचं दूध पाजायचं आणि ते जर नसलं तर आपल्याकडे चोकर्स असतात. गहू असते ना, गव्हाचा तो बारीक भुसा असतो तो, राईस ब्रँड असतो. नंतर त्यामध्ये बारीक तुरीची भुकटी असते आणि तुरीचं कुटार थोडं एकदम कमी, हे त्यांना चालू करायचं. यातून सगळे डेव्हलपमेंट होतात. सर असंही ऐकलं आहे की जास्त जर पिल्ले असले तर ती बकरी त्यांना म्हणजे अन्न पुरवू शकत नाही तर ती त्यांचा तिरस्कार करते वा असं सर त्यावेळेस ती आपल्या पिल्लांनाच मारण्याचा प्रयत्न करते. आपल्या फोल्कमध्ये दुसरी बकरी असेल, तिला दूध असेल, तिचं दूध तिला पाजायचं पिल्लांना. अदरवाईज आपल्याकडे गाईचं दूध त्या बकऱ्यांना चालते. म्हशीचं दूध पाजू नका कारण ते पचायला भारी जातं. त्यामुळे गाईचं दूध त्यात थोडं पाणी वगैरे टाकून पण ते गरम करून थोडंसं व्यवस्थित मेंटेन करून फक्त हायजीन मेंटेन करा. काय होतं माहिती आहे का, शेळी पालनामध्ये सगळ्यात जास्त आपण हायजीन मेंटेन करत नाही. ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू आहेत ना आपल्या माणसाला, त्याच सगळ्या गोष्टी शेळी पालनामध्ये आहेत. त्याच गोट फार्मिंगमध्ये, त्याच पोल्ट्रीमध्ये आपण आपल्या सगळ्या गोष्टी करतो हो, पण आता आपण आपली टेस्टच करत नाही बकऱ्यांची कधी. हे सगळं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की प्रेग्नन्सीत आपण आपल्याला लग्न झालेलं मला माहिती नाही तुमचं, पण ते आता जेवढी प्रेग्नन्सीत आपण काळजी घेतो बायकोची तेवढी घेतली पाहिजे. प्रत्येक महिन्याला टेस्ट असतात ना, आपण ते सोनोग्राफी वगैरे करतो, शेळ्यांची करतात लोक, तर ते तेवढी काळजी घ्या, बेस्ट रिझल्ट येते. थँक्यू सर. मारवडे सरांना प्रश्न काय आहे. काय म्हटलं? हां आहे हे बघा, परंतु ते की नाही बात खर्चिक पडते बघा, पण फार खर्चिक पडते ते. आणि त्या शेळ्यांचं जे योनीद्वार फार छोटं असतं, गर्भाशय छोटं असतं, ते फार एक्सपर्टद्वारेच करता येईल. पण त्याची गरज नाही ना साहेब. आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये बकरी उपलब्ध आहे आणि नॅचरल ब्रीडिंग हे गावाच्या लेवलवर आपल्याला जास्त सोपं पडते, म्हणून तेच करावं असं माझं मत आहे. आणि सर तुमच्या ब्रीडिंगमध्ये काय होतं की आपण सरांचं म्हणणं बरोबर आहे, आपण जर बोकड ठेवलं तर बकरीला 100% क्रॉस होते. बऱ्याच वेळेस आपण इन्सिमिनेशन केल्यानंतर ते सक्सेस होते असं नाही आहे. करेक्ट. आता तर ते एम्ब्रिओ पण ट्रान्सप्लांट वगैरे आलेले आहेत. आम्ही एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटचा प्रयोग केला, पण ते खूप कॉस्टली आहे. 17,000 रुपये आहे. आणि आपण जर मेलचे आणले ना, आपल्याकडे साधं इन्सिमेशन आणलं तर आपल्याकडे बिटेलचं इन्सिमेशन 140 रुपयाचा एक स्ट्रॉ आहे, बोरचा 200 रुपये स्ट्रॉ आहे, पण ते सक्सेस होत नाही. एका वेळेस 2 फिमेल करा, नंतर त्या फिमेल एकाच वेळेस त्यांचा हार्मोन डिक्रीज करून सगळं करा, ह्या सगळ्या गोष्टी करतात. बेटर वे एक नर वागवा, तो ईदला विकला जाऊन तुमच्याकडे उत्पन्न येतं. बेटर वे. मारवडे सरांना प्रश्न आहे माझा. सर मी चंद्रपूरचा कैलास सातपुते आणि सर मी नोकरी करतो सर WCला, पण मला रोज 2-3 तास वेळ मिळतो नोकरी व्यतिरिक्त एका आठवड्यामध्ये जनरल शिफ्ट असताना, आणि नंतर मला दुसरी शिफ्ट लागली तर मी फुल दिवस देऊ शकतो. आणि माझे मित्र पण आहे सर 2, तर ते सुद्धा नोकरीत आहे, एक रिटायर्ड होऊन आले. तर आम्हाला या व्यवसायासाठी आम्ही निवड केली आहे, तर एवढ्या वेळ देऊन हा व्यवसाय होऊ शकेल का सर आपले? डेफिनेटली होईल सर. 2 तास तुम्ही देऊ शकता का? 2 तास, हो, 1 तास शेळी पालनाला हो सर. तुमचा शेळी पालन सक्सेस होते. हो. फक्त 1 तास इमानी बरे द्या, हो 1 तास द्या त्यांना, फक्त प्रामाणिकपणे द्या, हो. होते 100% होते. शेड वगैरे रेडी आहे म्हणजे शेत. आता टेक्नॉलॉजी आपल्याकडे CCTV वगैरे ठेवून द्यायची. हो, आणि युनिट सर म्हणजे सुरुवात किती त्याच्यापासून 30 सुरू पासनं आहे? करा ना. जर 30 तुमच्याकडे इकॉनॉमिकली साऊंड असाल तुम्ही तर मग 50 पासनं करा. म्हणजे आमच्याकडे 50/30चं शेड आहे सर ready. 50 बाय 30 आहे. हा. 15 चालेल, तुम्ही चालेल 50 पासनं केली तरी चालते. ही बोकड त्याच्यामध्ये बोकड 50 शेळ्यामध्ये 3 बोकड जास्तीत जास्त, 15 त्रिक 45. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू. बोला बोला. कोंबडी आणि बकरी
शक्यतो राहतात, त्याच्यातलं ते सगळे ते टिक्स वगैरे ते खातात, पण ठेवू नका शक्यतो. ते 1-2 तास ठेवायचे आहे आपल्या गोठ्यात. आपण शेळ्या बाहेर काढल्या फिरायला नेल्या ना, त्यावेळेस त्या कोंबड्याच्या फोल्कमध्ये सोडून द्यायचे, ते सगळे टिक्स वगैरे खाऊन घेतात, जंतू खातात आणि नंतर कोंडून घ्यायचे. शक्यतो सोबत नका ठेवू. काय, कारण कोंबडीच्या विष्ठेमुळे बकरीला खूप त्रास होतात आणि कोंबडीच्या पंखाखाली बरेचसे कीटक असतात, ते बकऱ्यांमध्ये ते जातात आणि बकऱ्यांच्या अंगावर ते खाज वगैरे निर्माण होते, हा प्रकार होते. माझा प्रश्न म्हणजे मी हे पूर्ण कार्यशाळा ऐकली आणि ह्याच्यामुळे लोकांना भरपूर फायदा झाला असेल. तर माझा प्रश्न इथे जे आयोजक बसले आहेत त्यांना आहे की भरपूर कार्यशाळा होऊन राहिल्या, म्हणजे 40 कार्यशाळा होतात पूर्ण ॲग्रोव्हिजनमध्ये, दिवसातून कमीत कमी 18 कार्यशाळा होतात. तर माझं आयोजकांना निवेदन आहे की आता जे मारोडे सर आणि यांनी जे कार्यशाळा घेतली त्याला अजून वेळ द्यावा, पुढच्या वेळेस हे लक्ष द्यावं. आमचंही तेच म्हणणं आहे की माझा एवढा अनुभव झाला, माझा 30 वर्षाचा अनुभव म्हणजे फक्त 1 तास म्हणजे काहीच नाही. हे फार आता काय नाईलाज आहे. नाही, फारच चांगली सूचना केली. ॲग्रोव्हिजन जसं एक्झिबिशनचं ॲग्रोव्हिजन फाउंडेशन आहे आणि ॲग्रोव्हिजन फाउंडेशनमध्ये दर महिन्याला आपण एक कार्यशाळा ठेवत असतो. ती एका दिवसाची असते, परंतु यावेळेला तुमच्या सूचनेला मान देऊन आपण आधी नोंदणी करून घेऊ. एक साधारणतः 25 लोक आले म्हणजे यांच्याच फार्मवर आपण तो कार्यशाळा ठेवू, चर्चाही ठेवू आणि सगळं तिथंच ठेवू. ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. छान केलं, तुम्ही सूचना केली, चांगली केली. मी कॅप्टन डॉक्टर कलंत्री ॲग्रोव्हिजन फाउंडेशनमध्ये आहे आणि ॲग्रोव्हिजनमध्ये आहे, त्यामुळे मी उठून बोललो. सभागृहाच्या माहितीसाठी आदरणीय कलांत्री साहेब माझे गुरु आहेत. बकऱ्याच्या एका कळपामध्ये 10 बोकड असतात, 11 असतात. ते अलग ठेवायचे की नक्कीच आहे बघा, त्याच्यामध्ये नक्कीच वेगळे ठेवावे. कारण होते काय की नर जे आहे ते अगदी आक्रमक असतात आणि ते विनाकारण, आणि नर हे जे बकरा जो असतो तो अतिशय कामुक असा प्राणी आहे, तो विनाकारण त्या बाकीच्या जनावरांवर चढतात आणि त्रास देतात. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं खाण्यापिण्यात लक्ष राहत नाही आणि अनेक त्यांना ट्रॅम्पलिंग होते, मारामारी होते, जखमा होतात. म्हणून ते केव्हा आमच्या शास्त्राप्रमाणे नर एक जर तो वेगळाच ठेवावा, त्याला फक्त प्रजननासाठी मध्यांच्यामध्ये दिवसातून एकदा किंवा 2दा आणावे, बस. आहे. आणि काका काय असतं, आपण नर यासाठी वेगळे ठेवावे कारण ते बरेचसे नर जे लहान नर असतात त्यांना मेटिंग समजत नाही. म्हणजे आपल्या लग्न झालेला पुरुष आणि अविवाहित तरुण याचं जे सगळी गोष्ट असते तशाच प्रकारचा बकऱ्यांमध्ये असते. माझा सेल्फ अनुभव सांगतो, परत अनुभवाचाच विषय तो. बकऱ्यांमध्ये जो नर मेटिंगचा असतो तो बकरीला एकदा मेट करून तिच्याकडे बघत पण नाही, एकदा त्याला समजतं की बकरी मेट झाली. जे नर नवीन असतात म्हणजे जे 2 दातापेक्षा लहान असतात, म्हणजे 1 वर्षाचे असतात, हे कुठल्याही बकरीवर त्या मेटिंग करतात आणि त्यामुळे काय तर बऱ्याचशा बकऱ्या अबॉर्ट होतात. आणि अशाच प्रकारे जर आपण नर बकऱ्यांमध्ये ठेवले तर हे बकऱ्यांमध्ये काय करतात की एकामेकावर कुदून त्या बकऱ्यांना मारतात किंवा करतात, त्यांचे ॲबॉर्शन होतात, त्यांचे पिल्लं मरतात आणि बकरीही मरतात. म्हणून हे नर सेपरेशन असलं पाहिजे. एक चांगला प्रॉपर नर आपल्या बकऱ्यांमध्ये असला तर ते वादही करत नाहीत. जे मोठे नर आहेत ना, ब्रीडिंगचे मेल असतात, ते भांडणं पण करत नाही, ते त्यांच्यावर अंडरस्टँडिंग आलेली असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचे आहेत. आणि खूप चांगला अनुभव शेळी पालनात, तुमच्याशी अक्षरशः शेळ्या बोलतात, खरंच बोलतात तुम्ही जर शेळ्यांमध्ये राहिले तर. प्रश्न आहे की एक मी नवीन शेतकरी आहे, आता या व्यवसायात पडण्याची इच्छा आहे माझ्याकडे फक्त 3 एकर शेती आहे आणि त्यात मी पारंपरिक शेती करते. मी 3 एकरात किती शेळी पालन करू शकतो आणि कसं करू शकतो? सर 3 एकरात तुम्ही 3000 शेळ्यांचं शेळीपालन करू शकता, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 50 आणि 100 शेळ्यांचं डेफिनेटली शेळीपालन करू शकता 3 एकरामध्ये. त्यातलं 1 एकर शेती घ्या, 2 एकरात बाकीची पिकं पेरा, 1 एकरात थोडाफार चारा पेरा, अर्ध्या एकरात तुम्ही ते कृष्णा घास असेल, मेथी घास असेल किंवा बरसीम असेल हे लावा. तुम्ही 1 एकरामध्ये भरपूर म्हणजे 100 शेळ्यांचं उत्पन्न घेऊ शकता जर पाणी असेल. ते नवीन शेतकरी असल्यामुळे आता किती आणि कसं सुरू एक कमी याच्यात केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणात? नाही, कमीत करा सुरुवात. कारण काय असतं की एखाद्याचा अनुभव नसल्यामुळे काही आपलं चुकलं तर बकऱ्या जर काही दगावल्या तर तुमचं इकॉनॉमिकली नुकसान होईल. त्यामुळे 15-20 शेळ्यांपासून तुम्ही सुरुवात करावी असं मला वाटतं. थँक्यू सर. धन्यवाद. माझ्याकडे 15 जवळपास शेळ्या आहेत, पण यावेळेस मी लूज मोशन्समुळे खूप त्रासलेलो आहे आणि ते पिसे असतात ना बारीक, त्यांचं खूप त्रास आहे, एकदम वीक होत आहे आणि हिमोग्लोबिन होत आहे शेळ्यांचं. त्याचं काय करायचं? तर शेळ्यांचं डिवॉर्मिंग करणं आवश्यक आहे. आणि लूज मोशन व्हायच्या अगोदर बघा एक साधा ऑब्झर्वेशन आहे. शेळ्यांमध्ये शेळ्यांचे केस असतात ना, हे केस असे फिरतात अंगावर, केस कुरळे होत चालले ना, समजायचं की शेळ्यांना जवळपास जंताचं इन्फेक्शन होत आहे. हे कुठल्याच पुस्तकात लिहिलेलं नाही, कुठल्याच नाही, जगातल्या नाही. फक्त ते थोडे अनुभव असतात. आपण ते बघावं, त्यांचं पाणी बदलावं, त्यांना लॉर्निटॉस नावाचं औषध द्यायचं. जर मोठी शेळी असली लॉर्निटॉस,
तर ते औषध तुम्ही त्या मोठ्या शेळीला 5 ml पर डे द्यायचं सकाळ संध्याकाळ. लहान पिल्लू असेल तर 1 ml द्यायचं. आणि राहिला प्रश्न पिस्यांचा, तर तुम्हाला महिन्यातनं 2 वेळा बकऱ्यांची बाथिंग केली पाहिजे. आम्ही करतो, आमच्याकडे एक बाथ आहे, त्याला डिपिंग हौद केलं. त्यामध्ये प्रत्येक शेळ्यांची आम्ही 2 महिन्यानंतर आंघोळ करतो. त्यामुळे ब्युटॉक्स असेल, सायपरमेथिनसारखं औषध असेल, हे आम्ही घेतो, त्या हौदामध्ये टाकतो आणि शेळ्यांच्या तोंडापर्यंत इथपर्यंत डुबतील असं आणि त्यांची आंघोळ करतो आणि त्यातून ते पिसे नसतात. पिसेंसाठी हाच एक प्रयोग आहे, दुसरा काही नाही. हां सर, हॅलो सर, शेतकऱ्यांच्या बहुतेक शेतकऱ्यांच्या शेत्या कशा आहेत, आडमार्गाने आहेत सर. हां, आणि कधी कधी शेतामधून कधी कधी चोरीचे प्रकार होतात असे. हां, तरी मग जर शेळ्या जर चोरी झाल्या तर त्याच्यासाठी विमा असते का? सर, चोरीचा विमा भेटत, शेळ्यांचा विमा असतो, पण चोरीसाठी कुठलाच विमा देत नाही. चोरीसाठी विमा नसतो, चोरीसाठी विमाच अप्रूव्ड होत नाही. म्हणजे चोरी हा सिद्ध होत नाही, असं वाटेल की यांनीच विकल्या. त्यामुळे चोरीसाठी विमा नसतो. विमा असतो बकऱ्यांसाठी. शासनानं 2-3 योजना काढलेल्या आहेत. एका शेतकऱ्याला 20 शेळ्यांचा विमा फुकट आहे, असं काहीतरी आहे. त्यामुळे चोरीसाठी विमा नाही आहे. हे धर्मसंकट मी काही त्यात मला यात काही फार एक्सप्लेन करू शकत नाही. आणखी काही प्रश्न आहेत? हॅलो सर, आपण माझ्याकडे 50 शेळ्या आहेत, तर 50 शेळ्यांचा जर विमा करायचा तर मला कमीत कमी एका शेळीचे किती रुपये लागतील साधारण अंदाजे? जर तुम्ही बँक थ्रू काढलं, जर तुम्ही लोन घेतलं असेल तर नाही, 250 रुपये करतो. आणि नाही तर जर गव्हर्नमेंटचं असेल तर 120 रुपये आहे तुमचा काहीतरी विमा. आणि ते 3 वर्षाचं सिक्युरिटी आहे. आता मला 2 वर्षावर आली. पशुधन विमा योजनेअंतर्गत आहे. पंतप्रधान पशुधन विमा योजना काढली गव्हर्नमेंटनं, 2 वर्ष झाले. त्याचं रिपेमेंट फक्त थोडं कधी कधी प्रॉब्लेमॅटिक जातं, कारण ते फोनच उचलत नाहीत ते लोक. अच्छा, म्हणजे ते वेटरनरी डॉक्टरच्या माध्यमातून होईल का मग? नाही, वेटरनरी तुमच्या पशुसंवर्धन डिपार्टमेंटला, म्हणजे पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभाग असतो, तिथं जे LDO असतात, लाईव्ह डेव्हलपमेंट ऑफिसर, ते LDOना भेटायचं, ते तुम्हाला काढून देते. त्यात काही जर असलं. आणि मगाशी प्रश्न होता आपला एक की शासकीय योजना, तर बांधवांनो, शासकीय योजना सगळ्या बंद झाल्या. नाबार्डसाठी मी इतका फॉलोअप करतो. माझी 21 लाखाची केस मी स्टेट बँकची केली, विदर्भातली कदाचित सगळ्यात मोठी गोट केस असेल ती. पण ते नाबार्डकडे डॉक्युमेंट दिले. आता इथं मंजिरी कोळे मॅडम आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं नाही. सगळे डॉक्युमेंट प्रॉपर फॉलोअप केले, पुटअप केले, सगळा त्यांचा फॉलोअप घेतला. त्यांच्या प्रत्येक क्रायटेरियाला 100% उतरलो. 3 वर्ष झाले, 1 रुपया नाही आला, येतही नाही. त्यामुळे शासकीय योजनेत काही फार फंद्यात पडू नका. नाही जात योजना, आणि कशाला करायचं? सर, माझी एक सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे आणि आपल्या या मंचाच्या तर्फे सुद्धा शासनाला विनंती आहे. मानकर साहेब इथे बसलेले आहेत, त्यांना विनंती की त्यांनी आमची शेतकऱ्यांची मागणी वरती मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोचवावी आणि शेतकऱ्यांसाठी शेळी या विषयावर शेळ्यांसाठी कुठेतरी एक चांगलं अनुदान मिळावं. आणि बरेच लोक इथे उत्साही आहे आणि करतायत सर, तर त्यांना कुठेतरी एक चांगलं अनुदान मिळावं, त्यांची चांगली योजना विदर्भामध्ये तयार व्हावी, अशी मी तुम्हाला विनंती करतो साहेब. दादा, काय झालं की 2 वर्षा अगोदर अहिल्याबाई होळकर शेळी महामंडळ आणि आपलं राज्य शासन पशुसंवर्धन यांनी एक कमिटी नेमली होती. यामध्ये सखोल मार्गदर्शन शेळी पालनासंदर्भातल्या काही इंटरव्ह्यूज घेतले. आणि दुःख या गोष्टीच असते सर, आपण इथं मध्ये काम करता. इथं आमचे कलंत्री सर आहेत. सर, आमचा इंटरव्ह्यू घेतला 52 जणांचा. त्यामध्ये जो चांगले प्रॉपर लोक असतील यांना आपण त्यात घेतलं पाहिजे असा नियम होता. सर, कधी कधी नियम बाह्य कामं होतात. आणि ज्या लोकांना शेळी पालनाच्या विचार घेतलं प्रक्रियेवर प्रशिक्षणाच्या, त्यांनी आयुष्यभर कोणाला शेळी बघितलेली नव्हती, काहीच नव्हतं, त्याचे संबंध असतील. आणि अशा लोकांमुळे महाराष्ट्रात शेळीपालन वाढलंच नाही. म्हणून आता आपण, मी काही असं प्रसिद्धीचा विषय करत नाही, मला गरजही नाही आहे. मला कुठल्या याने घेतलं काय, पॅनलवर नाही घेतलं काय, कारण मी शेतकऱ्यांसाठी काय करतो मला माहिती आहे. माझ्या मोफत कार्यशाळा असतात. 182-83 पोरी आपण दत्तक घेतलेल्या शेतकऱ्यांच्या, अनाथ मुलांच्या, त्यांचं शिक्षण पूर्ण करतो. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप करतो. शासनाने थोडं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर मागच्या वर्षी मला त्यांनी फक्त काबर ड्रॉप केलं, मला सर नंतर कारण कळलं की मग इथे येऊन मी याच कधी कधी या गोष्टी मी टीका केली की सर थोडं मला नाही पटलं, म्हणून त्यांनी मला मागच्याशी ड्रॉप केलं होतं. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फोन केले की आम्हाला तोच माणूस पाहिजे, म्हणून त्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी इथं परत यावर्षी आलो 5 वर्षात. हे प्रेम कायम राहू द्या फक्त, बस. धन्यवाद. शेतकरी बंधूंच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की जसं आमचे ICRचे जे संस्थान आहेत, तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विज्ञान केंद्र असतं. जसं इथे पण आहे, वर्धा रोडला मिहान ब्रिजजवळ आहे. आणि अशा प्रकारचं कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यात असते. तर त्या ठिकाणी पण शेळीपालनाचं प्रशिक्षण चालते. त्याच्यानंतर सेमिनार हिल्सला व्हेटरनरी कॉलेज आहे, तर तिथे डॉक्टर वैशाली बालठी आहेत आणि डॉक्टर लांडगे आहेत, तर ते सुद्धा शेळीपालनाचं प्रशिक्षण घेतात. तर आम्ही जे कृषी विज्ञान केंद्रात घेतो ते निःशुल्क असते, परंतु त्यांचे जे काही चार्जेस असतात व्हेटरनरी कॉलेजवर, तर अशा अनेक ठिकाणी प्रशिक्षण देतात. आमचे नंबर आता आम्ही तुम्हाला देणार आहे, तर तुम्ही आमच्याकडून कोणतीही माहिती केव्हाही पाहिजे तेवढी निःशुल्क आहे, सगळी ती आम्ही तुम्हाला देऊ. सर, मारवाडे सर, नमस्कार. सर, मागच्या वर्षी मी इथे आलो होतो. तुमचा कार्यक्रम बघून मी चालू केलं सर. 150-200 बकऱ्या आता सध्या माझ्याजवळ. पण एक प्रॉब्लेम पावसाळ्यात खूप आला होता सर. म्हणजे 25 ते मी तुम्हाला फोनही केला होता,
25 ते 30 लहान बच्चे जे आहे हे 2-3 दिवसाचे म्हणजे 30च्या जवळपास बच्चे मरण पावले. ते नाही समजलं. आणि दुसरं म्हणजे सर जे मोठे होते 2-3 महिन्याचे हे असे गोल गोल फिरायचे ते. आणि सर मानकर साहेबाला एक प्रश्न विचारते, जे अरब कंट्रीत जे पाठवणार होते सर त्याच्याबद्दल काय झालं ते थोडंसं. हे बघा, हा फार चांगला प्रश्न आहे. हा मी सांगतो थोडक्यामध्ये. हे बघा, काही आता आपला वेळ कमी मिळाल्यामुळे माझं भाषण अगदी 25% झालेलं आहे आज. मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, जेव्हा पिल्लू जेव्हा जन्माला येते तर त्याची नाळ बांधणं अतिशय आवश्यक आहे. आमचे एक नातेवाईक आहे, त्यांच्याकडे पण हाच प्रकार झाला. सावनेर जो खाप्याला फार्म होता, त्यांनी माणसाच्या भरशावर सोडलं आणि ती नाळ जी आहे तर ती आपल्या बेंबी जशी आपली असते त्या बेंबीपासून लटकणारी छोटीशी नळी असते, ती त्या गर्भाशयाला जोडलेली असते. त्याच्यातून 5 महिने रक्ताचा पुरवठा होतो आणि त्याच्यातून त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा, त्याचं पोषण होते. ती गर्भाशयातून ती योनिद्वारातून पिल्लू बाहेर येते, ती नळी तुटून जाते. आता त्याला काही साधासा उपाय आहे की आपल्याकडे दोरा असतो, एक जाडसा दोरा घ्यायचा छोटासा, सॅव्हलॉन किंवा डेटॉल किंवा टिंक्चर आयोडीन कोणत्याही एक अँटीसेप्टिक सोल्युशनमध्ये बुडवायचा आणि ती नाळ शरीरापासून 1 ते 1.5 इंच अंतरावर बांधून घ्यायची आणि एका स्वच्छ ब्लेडनी खालचा भाग काढून घ्यायचा, कापून टाकायचा आणि तिथे 2-3 दिवस ते टिंक्चर आयोडीन लावतात. नंबर 1. दुसरी गोष्ट, मारोडे साहेबांनी सांगितलं चीक पाजायचा. तर चीक म्हणजे निसर्गाने प्रदान केलेली एक प्रकारची छत्री आहे, ज्याच्यामध्ये गॅमॅग्लोबिलिन असतात आणि हे त्या पिल्लाचं त्याची रोगप्रतिबंधक शक्ती त्याची डेव्हलप झालेली नसते. तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे निसर्गाने प्रदान केलेलं एक म्हणजे वरदान आहे. तर तो चीक त्याला जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत पाजायला पाहिजे, दिवसातून 3 वेळा, थोडा थोडा. सुरुवातीला पिल्लू लटपटते, त्याला आपलं असं जवळ घेऊन तिचा थन त्याच्या तोंडात देऊन ते पहिले पाजायचं, मग ते पिल्लू बरोबर उभं राहते. तर या 2 जर गोष्टी केल्या तर पिल्लू मरत नाही. तर या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर नमस्कार, मी विलास. सर मागच्या 6 महिन्यापासून मी शेळीपालन सुरू केलं सर. माझ्याकडे शिरोई जातीच्या 20 शेळ्या जवळपास आहेत. मागच्या 6 महिन्यात सर मला प्रॉब्लेम म्हणजे असा आला की गाभण शेळी जेव्हा डिलिव्हर्ड होते ती बच्चा देते, त्यानंतर जनरली ती पुन्हा हिटवर येण्यासाठी 21 ते 42 दिवस घेते. पण सर मी असं अनुभवलं आहे की कधी कधी ती शेळी 3 महिने किंवा 4 महिने पुन्हा हिटवर घेण्यासाठी घेते. तर हा जो भाकड काळ आहे तो कमी करण्यासाठी काही उपाय असेल का सर? बघा, असं आहे की शेळीचा गर्भकाळ 5 महिने झाला. मग आता शेळी जणल्यानंतर तिला 2 महिने तर आमच्या शास्त्राप्रमाणे विश्रांती द्यायलाच पाहिजे. कारण की जेव्हा जणते तर तिच्या अंगातून प्रचंड प्रमाणावर ते रक्त आणि तिच्या अंगातले द्रव्य आणि खनिजं वाहून जातात. तर ते रिप्लेनिश होण्यासाठी आणि बाहेरून आपल्याला फक्त योनीद्वारच असते, पण आतमध्ये जो त्याचा जिनायटल ट्रॅक्ट आहे, आतमध्ये फॅलोपियन ट्यूब्स आहे, नोरीज आहेत, तर त्या रिकवर व्हायला त्या पूर्वस्थिती त्याला 2 महिन्याचा वेळ तर द्यायलाच पाहिजे. म्हणून 2 महिने तिलाच बकरा चढूच द्यायचं नाही. हे अगदी नशेल म्हणजे 60 दिवस तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे. होते काय, आपण बकऱ्या सगळ्या नर आणि मादी एकाच ठिकाणी ठेवते, मग ते नर विनाकारण चढतात, गर्भधारणा होऊन जाते, पण ते चुकीचं आहे. 60 दिवसांचा काळ जन्मल्यानंतर तिला आपल्याला द्यायलाच पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. 2 महिने ठीक आहे, पण कधी कधी मी बघितलं म्हणजे 4 महिने 5 महिने होतं तरी नाही, मग त्याच्यात काहीतरी तिला तपासावं लागेल. मग आतमध्ये काय होते, बऱ्याच वेळेला आतमध्ये गाठ निर्माण होते, त्याच्यामधून दुसरे हॉर्मोन्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मग ते डिले होतात. तर ते मात्र व्हेटरनरी डॉक्टरच त्याला तपासून सांगू शकेल. ते कारण इथून सांगणं कठीण आहे. आणखी त्या मनात काही असल्या माझा प्रश्न असा आहे की 30 बकऱ्या जर पोचल्या तर निव्वळ नफा म्हणजे शेवटी कोणताही उद्योग करायचा तर नफा जरुरी आहे. तर निव्वळ नफा किती होईल? 30 बकऱ्या एका वर्षानंतर सांगतो, कारण 1 वर्ष शेळी पालनामध्ये नफा नाही आहे. एका वर्षानंतर तुम्ही किती जेवढी तुमची इन्व्हेस्ट 30 बकऱ्यांना झाली ना तेवढा तुमचा नफा आहे एका वर्षानंतर, कारण त्यात तेवढं उत्पन्नच आहे. 30 बकऱ्यांचे कमीत कमी आपण 60 पिल्लं होतात. आपण काही नाही, आपण 30च पकडायचे, म्हणजे आपण 45 जर पिल्लं झाले, आपण एका बकरीत 1.5 पिल्लू पकडा, तशी तर बकरी 1 किंवा 2 देते. पण आपण सरासरी 45-40 पिल्लं पकडले, 10 पिल्लं मरतूक पकडा, 10 पिल्लं तुमचे वाढतील, 12 महिन्यात ते पिल्लं मोठे होतील. म्हणजे 30 गुणिले जर आपण 12 केलं तर 4,000 रुपये पिल्लू आपण जर विकलं एक 12 महिन्याचं, तर 4-12 1,20,000 रुपये तुमचा तो नफा आहे. आणि त्याच पिल्लांसोबत नवीन तुमच्याकडे 30 पिल्लं त्याच एजचे येतील, म्हणजे अर्ध्या एजचे, त्यांचं जर तुम्ही पकडलं तर ते 2,000 रुपये, म्हणजे 60,000 ते पैसे आणि ते 60 आणि ते तिकडे पैसे, म्हणजे नफा चांगला आहे, नफा गॅरंटेड आहे. शेळीपालन असा व्यवसाय आहे की जगातला 100% नफा देणारा व्यवसाय आहे. फक्त तुमचं त्यात प्रिकॉशन, हायजीन आणि सगळं आपल्यासारखं मेंटेन केलं तर ते आवश्यक आहे. तेवढं आपण सगळ्या बांधवांनी करावं. काही अडचण आल्यास आपण ट्रेनिंग सेंटर असतात, आपण त्यात घेऊ.
आणि बांधवांनो सगळं आपण ऐकलं आणि शेती पूरक व्यवसाय तुम्ही करा, त्यातून सगळं टिकवणं. सर एक मिनिट. हां बिलकुल बिलकुल. म्हणजे तसा कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इथे उपस्थित आहात आणि ज्या कारणाकरता आपण हे सगळं करून राहिलो आहे, तर कोणाच्याही मनात आणखी काही प्रश्न असेल आपण टाईम घेऊ, पण तुमच्या मनातले प्रश्न सरांसमोर प्रेझेंट करा. सर मी बँक मॅनेजर होतो. माझा संबंध शेळीसाठी फक्त म्हणजे कर्ज देणं आणि वसूल करणं इथपर्यंतच मर्यादित होता. तर माझा प्रश्न असा आहे की आज जे पिल्लू जन्मलं त्या पिल्लातून पुन्हा पिल्लू निर्माण व्हायला मध्ये किती वेळ जायला पाहिजे? साधारण 1.5 वर्ष पकडून. हां धन्यवाद. माणसाचं वेस्टेज जसं लग्न कार्य होतं आणि वेस्टेज राहतं, ते आपण बकऱ्यांना घालू शकतो का? किंवा त्या वेस्टेजचं काहीतरी तयार करून काहीतरी आपण करू शकतो का? कारण आपल्या देशामध्ये वेस्टेज खूप जातं लग्नाचं वगैरे. सर वेस्टेजमधला प्रकार फक्त पोळी भाजी तर शक्य नाही, कारण त्यात मसाल्याचा प्रकार असतात. पोळ्यांमध्ये आपण ज्या पोळ्या ताज्या असतील आपण त्याच शेळ्यांना देऊ शकतो. अदरवाईज 1 दिवस झालेल्या ज्या पोळ्यांवर बुरशी वगैरे येते ना सर, ते आपण टाकू शकत नाही, कारण त्यांना त्यांना इन्फेक्शन होतात आणि इंट्रोडॉक्झिन होऊ शकते, त्यांना आंतरविचारून त्या शेळ्या दगवू शकतात. तर जर चांगल्या पोळ्या असतील आपण त्या सुकू घातल्या तर त्या चालतात, पण त्या पाहून खाऊ घालाव्या लागतील, अशाच प्रकार आहे. बाकी आपण वेस्टेज देऊ शकतो पण त्याप्रमाणे भाजीपाला वगैरे आपण तो कसाही देऊ शकतो. भाजीपाला धुवून द्यायचा फक्त, तो काही खराब होत नसतो. भाजीपाला द्यायचा, भाजीपाला देऊ शकतो. साहेब आपला नंबर देतील, मोबाईल नंबर तो घेऊन घ्या आणि तुमच्या काय अडचणी असल्या तर त्या वेळेवर सरांशी फोन करून विचारून घ्यायचा आणि आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो माझा 2 नंबर आहे. पहिला नंबर आहे 9850347022 9850347022. दुसरा नंबर आहे, मी देतो आहे, काही लोकांना चिठ्ठ्याच बनवून ठेवल्या आहे मी, आता तुम्हाला देतो आहे 9129846525. जे लोक इथे येतील मी त्याला चिठ्ठ्या देऊन देतो आहे, तुम्ही पाठवून द्या. सेंद्रिय शेती करण्याकरता काय केलं पाहिजे यावर अनुभवी शेतकरी, अनुभवी तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ आणि ज्यांच्या यशोगाथा आहेत असे शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यापैकी पहिले शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांना जायचं आहे, त्यामुळे आधी ज्यांना पंढरपूरहून माननीय नितीन गडकरी साहेबांनी विशेष करून आमंत्रित केलेलं आहे ते आहे श्री भारत रानरुई, ज्यांनी सेंद्रिय शेतीचा ज्यांचा मागील 25 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी फळबागापासून पालेभाज्यापासून अनेक पिकांवर ऊसापासून सगळ्यावरच सेंद्रिय शेतीचा प्रयोग केलेले आहेत. ते एक साधारणतः 15-20 मिनिटांमध्ये सेंद्रिय शेतीचे आपले अनुभव कथित करतील आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. की त्यांना निघायचं असल्यामुळे त्यांना मी आधीच संधी देतोय. माननीय भारत रानरुई साहेब यावं आणि त्यांच्याविषयी काही प्रश्न उत्तर तुम्हाला जर असले तर त्यांचं झाल्याच्या नंतर किंवा सगळ्या वक्त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते जर इथे या ठिकाणी राहिले तर त्यांना आपण विनंती करू. सेंद्रिय शेतीमधून पिकवलेले जे डाळिंब आहेत ते तुमच्यासमोर फक्त तुम्हाला दाखवतो. शेती करताना मग पहिल्यांदा मी कुठलं पीक लावलं तर द्राक्ष पीक लावलं. तुम्ही म्हणाल हे याची आधीची स्टोरी थोडी 5 मिनटं सांगतो. माझ्याकडं वडिलोपार्जित 0 एकर जमीन होती. मी दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करत होतो. त्याची द्राक्षबाग होती. त्याच्या द्राक्षबागेत काम करताना 2 वर्षामध्ये अशी परिस्थिती एकदा आली की ट्रकवाल्याचा संप झाला, द्राक्ष मार्केटला जात नव्हती. मी ते द्राक्ष त्याच्याच शेतीमध्ये बेदाण्याचं शेड तयार करून सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात त्याचा बेदाणा तयार केला. तो बेदाणा 900 किलो झाला. त्या 900 किलो बेदाण्यात मला 22,000 रुपये नेट प्रॉफिट झाला. त्यावेळेला लेबरला पगार फक्त 7 रुपये होता आणि मुकदमाला 30 रुपये हजेरी होती. तर मला त्यांनी 30 रुपयेप्रमाणे महिना 1,500 द्यावेत असं वाटत होतं. त्यावेळेला 2 महिन्यात मला त्यात 22,000 रुपये नेट प्रॉफिट झाला. दुसऱ्या वर्षी मी 2 टन बेदाणा केला. मला त्यात 65,000 रुपये राहिले. त्यात मी 10 एकर जमीन घेतली. असं करत माझा शेतीचा प्रवास, आता माझ्याकडे 40 एकर जमीन आहे. त्यातली 3 एकर द्राक्ष बाग आहे, 6 एकर डाळिंब आहे, आंबा 2 एकर आहे, केळी 4 एकर आहे. मित्रांनो, ही शेती करताना प्रत्येक वेळेला मला प्रॉब्लेम असायचा की आपण कमीत कमी खर्चात कशी, कारण पैसे तर नव्हते. मग कमी खर्चात शेती करायचा म्हणल्यानंतर रासायनिक खताचा वापर करायचा म्हटलं तर त्याचाही एक पोता आणण्यासाठी खर्चाला पैसे नसायचे. मग ते कमी कसं करता येईल? मग आम्ही विद्यापीठाने सांगितलेले खताचे जे डोस आहेत
ते 2 ते 5% शेण आणि गोमूत्रात मिसळून त्याचा डोस द्यायला चालू केलं. ज्याला आपण शेणकाला रबडी किंवा अमृत पाणी म्हणतो आपण. ती सुरुवात शेतीमध्ये पंढरपूरला सगळ्यात पहिली माझ्याकडे झाली. आणि ह्या पद्धतीने मी द्राक्षबागेमध्ये सुरुवातीपासूनच सेंद्रिय पद्धतीनं ही करायला चालू केलं आणि त्याचे मला रिझल्ट यायला लागले. माझी द्राक्ष बाजारामध्ये इतरांना हे ऑर्गॅनिक आहे हे न सांगतासुद्धा कळत होती की तुमची चव वेगळी आहे. तर हे जी द्राक्ष, डाळिंब आणि आंबा आहे हे सेंद्रिय करताना किती सोप्या पद्धतीनं करता येतं त्याचं आता शेवटचं सांगतो मी. मधलं परत सांगेन की मी आता हे जे डाळिंब आपण बघतायत ह्या डाळिंबाला फक्त दूध, गूळ आणि अंडी हे 3च गोष्टी अन्नद्रव्य म्हणून दिले. हे 3च गोष्टीचा स्प्रे केला. या स्प्रेमध्ये जैविक औषधांचा वापर केला. बॅसिलस, सुडोमोनस, ॲम्पिलोमायसिस आणि या पद्धतीनं दुसरं कुठलंही औषध न मारता ही द्राक्ष आणि डाळिंब तयार झाली. सर नमस्कार या. तर याला कुठलीही औषधं वापरलेली नाहीत. 100% रेसिड्यूज फ्री तयार झालं. तर हे म्हणाल तुम्ही दूध, गूळ, अंडी कसं वापरलं? हे ह्याचं कारण एकच आहे, जुन्या रूढी परंपरेतलं विज्ञान. आपण जर ज्ञानेश्वरीमधली 15व्या अध्यायातली 591 ओवी जर वाचली तर त्यात दिलेलं आहे, द्राक्षे दूध घातिले वाया गेले गमले परंतु फळं पाकी दुनावले. म्हणजे द्राक्षाला जर दूध घातलं तर वाया गेलं असं समजतो, पण आपली फळं दुप्पट चांगली होतात. हे एक बेस धरून दुधाचा वापर केला. आता बऱ्याच लोकांना अन्नद्रव्याबद्दल माहिती असेल. 1261 खत माहिती आहे का कोणाला? हात तर वर करा. हां, तर ते 1261 खत जर 1 किलो आणलं तर आपल्याला 100 रुपये लागतात. मग त्या 100 रुपयामध्ये आपल्याला 12% नत्र आणि 61% त्यात फॉस्फरस मिळतं. तर हे झालं 73%. 73% म्हणजे 1 किलो घातल्यावर 730 ग्रॅम मिळतं. त्यातलं 40% झाडांना उपलब्ध होतं म्हणजे 300%, 300 ग्रॅम. तर मी त्यातल्या 50 रुपयाचं दूध घेतलं 2 लिटर. ते जर आटवलं तर त्याच्यात आपल्याला 1 लिटरमध्ये फक्त 200 ग्रॅम खवा मिळतो. मग 2 लिटरमध्ये किती मिळाला? 400 ग्रॅम मिळाला. मग तो अजून ट्राय केला तर 300 ग्रॅम त्याला ऑर्गॅनिक अन्नद्रव्य म्हणजे आपण गाईच्या दुधाला संपूर्ण अन्नद्रव्य म्हणूनच स्वीकारतो. त्यात 2च घटक नाहीत, सगळे घटक आहेत. मिनरल्स आहेत, त्यातले प्रोटीन्स आहेत, कॅल्शियम आहे, सगळं आहे. मग ते फक्त 50 रुपयात मिळालं. रासायनिक खतासाठी किती लागले असते? 100 रुपये. आणि मला ते किती रुपयात मिळालं? 50 रुपयात मिळालं. 25 रुपयामध्ये मी अर्धा किलो गूळ घेतला. त्या अर्धा किलो गुळाला 5 लिटर रस लागतो ऊसाचा. तर त्या रसाने जे काय जमिनीतनं अन्नद्रव्य घेतलेलं आहे ते त्यात आपल्याला 400 ग्रॅम मिळालं. आणि 25 रुपयाची अंडी घेतली 5. त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, प्रोटीन्स आहेत. तर हे सगळं 100 रुपयामध्ये रासायनिक खताच्या दुप्पट मिळालं. आणि त्याचं मी त्याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ड्रीप न दिलं, वरती स्प्रेत न दिलं. स्प्रेत न देताना त्याच्यामध्ये जीवाणूंचा वापर केला. जीवाणूंचा वापर केल्यामुळे त्या जीवाणूंना सुद्धा यातले प्रोटीन्स खायला मिळाले, यातले सगळे अन्नद्रव्य मिळाले. त्यामुळं जीवाणू पण वाढले आणि रोगप्रतिकारशक्ती झाडामध्ये ओरिजिनल प्रचंड मिळाली. त्यामुळं इतर कुठलंही कीटकनाशक आणि बुरशीनाशक मला मारावं लागणार नाही. याच पद्धतीनं मी माझी द्राक्षे पण तयार करतो. तर हे सगळं जे आहे हे जुन्या रूढी परंपरेतलं विज्ञान वापरून करतो. प्रत्येक वेळेला हवामानाचा सुद्धा विचार करतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या जुन्या रूढी परंपरेमध्ये 6 ऋतू आहेत. आता ती लोक विसरूनच गेलेत. आपण नुसतं म्हणतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तर 6 ऋतू कुठले आहेत? तर सुरुवात जो आहे तो चैत्र वैशाख हा महिना आपला वसंत ऋतूचा असतो. मग तो ज्येष्ठ आषाढ हा तुमचा ग्रीष्म ऋतू असतो. हो, ग्रीष्म ऋतू असतो. तर असे वेगवेगळे जे ऋतू आहेत ते ऋतू मराठी महिन्यानुसार बदलत जातात. आणि आपण इंग्रजी महिन्यानं विचार करतो. जून महिना आला, पाऊस आला. तर जून महिन्यात पाऊस येत नाही, तो मराठी महिन्यानुसार येतो. आणि मग तो मराठी महिन्यानंतर कधी लांबतो, कधी लवकर येतो. मग आपण त्याचा विचार न करता इंग्रजी महिन्यानं चालतो आणि त्यामुळे आपल्याला जास्ती औषधं, जास्ती कीटकनाशकं मारावी लागतात. पेरलेलं तुमचं जळून जातं. तर हे सगळे जे विषय आहेत हे जुन्या रूढी परंपरेतले व्यवस्थित वापर केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कमी लागेल. दुसरं एक छोटं उदाहरण देतो मी की हार्मोन्स म्हणून आम्ही काय वापरतो? तर वडाच्या झाडाच्या पारंब्या वापरतो फळधारणा होण्यासाठी. तर त्याचं काय होतं तुम्हाला माहिती आहे? वडाचं झाड मेलेलं दाखवा, 11,000 रुपये मिळवा असं मी लोकांना सांगत असतो. वडाचं झाड मरत नाही. त्या वडाच्या झाडाची बाई पूजा करते. काय म्हणते ती? की जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे. त्याचा आणि वडाचा काय संबंध?
तर तो वडासारखा चिरंजीव असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वडामध्ये पुरुष शक्ती वाढवण्याचं खूप मोठी ताकद आहे. मग ज्या बाईला एखाद्या मुलं होत नसतील, ती बाई म्हणेल का मला हाच नवरा मिळू देत म्हणून? तर तो त्याच्यासाठी सामर्थ्यशाली असणारं अन्न म्हणजे शक्ती असणारं तो त्यातलं रसायन हे त्या वडाच्या झाडात आहे. मग त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या उकळून गोमूत्रातनं मी स्प्रे केला तर माझ्या झाडाला प्रचंड फलधारणा होते. फलधारणा होण्यासाठी कुठलेही हार्मोन्सचा वापर करावा लागत नाही. जुन्या काळामध्ये ज्या वेळेला स्त्री बाळंतीण होत होती त्यावेळेला तिला दवाखाने नव्हते, अँटीबायोटिक नव्हते. तर त्यावेळेला मी काय ती लोक काय करत होते, तर ते एक पाटी ठेवायचे खाली आंघोळ करून आल्यानंतर आणि त्याच्यावर ते शेण गवऱ्या वगैरे टाकून त्याच्यामध्ये बाळांशेपा, वावडिंग, वेखंड असं कडुलिंबाचा पाला टाकत होते.